समर्थ. मी मोहिनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. असाच एक सुंदर असा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी सोनपेठला राहत असताना माझी अंजू नावाची एक मैत्रीण होती. आम्ही 5-6 जणींचा आमचा एक छान असा ग्रुप होता आणि सायंकाळच्या वेळेला आम्ही सगळ्याजणी बाहेर बसायचो दारामध्ये आणि आमच्या सगळ्यांची छोटी छोटी मुलं पण तिथंच खेळायची. हे आमचं रोजचंच रुटीन होतं. पण एका दिवशी झालं काय की अंजूचा मुलगा विराज हा तेव्हा 3 ते 3.5 वर्षाचा होता. त्यावेळेला आम्ही लेकरं तिथं समोर खेळत होते आणि आम्ही पण सगळेजणी बसलो होतो. काही वेळानंतर एक दोघं तिघं धावत आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हटले की काकू विराज नालीमध्ये पडलाय म्हणून. आम्हाला त्यावेळेला काहीच सुचलं नाही. आम्ही उठलो आणि धावत नालीकडे आम्ही गेलो. त्यावेळेला काय होतं की नाल्या अशा नेमकंच ते नाल्या नवीन बनवलेल्या होत्या. त्याच्यावरती काही झाकण नव्हतं. नाल्या उघड्याच होत्या. आम्ही नालीकडे गेल्यानंतर आम्ही जेव्हा वाकून पाहिलं, तेव्हा विराज हा पूर्णपणे नालीमध्ये बुडालेला होता. आणि त्याचे फक्त छोटे-छोटे हे तळहात असे आम्हाला वरती दिसत होते 2. ते बघून तर आम्ही जास्तच घाबरलो. घाबरल्यानंतर कुणालाच काही सुचत नव्हतं की नेमकं करायचं काय? मग अंजूनीच काय केलं की पटकन ती खाली वाकली आणि विराजचे हात धरून त्याला पटकन वरी उचललं. वरी उचलल्यानंतर आम्ही त्याला कसंबसं सगळ्यांनी मिळून त्याला स्वच्छ केलं, त्याचं अंग वगैरे पुसून घेतलं आणि समोरच्या काकूंकडे त्यांचा मुलगा होता घरी, त्याच्या 4 व्हीलरमध्ये बसून आम्ही सगळ्याजणी गाडीमध्ये बसून हॉस्पिटलकडे निघालो. घर ते हॉस्पिटलचं अंतर 6 ते 7 मिनिटाचं होता. आणि त्या 6-7 मिनिटामध्ये आम्ही प्रत्येक जण स्वामींचं नामस्मरण करत होतो. कोणी तारक मंत्र म्हणत होतं, कोणी स्वामींचं नामस्मरण करत होतं. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये विराजला घेऊन गेलो, त्यावेळेला सरांनी लगेच आम्हाला चेकअपसाठी मध्ये बोलवून घेतलं. मध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी आधी त्या बाळाचं कान, नाक, घसा, डोळे सगळं काही चेक केलं की नालीचं काही घाण पाणी शरीरामध्ये गेलं आहे का ते त्यांनी चेक करून पाहिलं. ते जेव्हा चेक करत होते आम्ही सर्वजण टेन्शनमध्ये आम्ही म्हणजे रडत होतो. आम्हाला आपोआप रडू येत होतं. आणि डॉक्टर म्हटले की ह्याला काही झालेलं नाहीये. हा व्यवस्थित आहे. नालीमधलं घाण याच्या शरीरामध्ये काहीही गेलेलं नाहीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हणल्याबरोबर आम्हाला सगळ्यांना पटकन स्वामी समोर दिसले. स्वामींचा चेहरा समोर आला आणि नंतर पण आम्हाला रडू येऊ लागलं. पण नंतरचं जे आमचं रडू होतं ते आमचे आनंदाश्रू होते. आनंदाने आम्हाला रडू येत होतं आणि हा स्वामींचाच चमत्कार आहे हा आम्हाला सगळ्यांनाच कळालं होतं. मग आम्ही विराजला घेऊन घरी आलो. तो व्यवस्थित रिलॅक्स झाला. त्याला थोडंसं खाऊ वगैरे घातलं आणि नंतर तो आता व्यवस्थित आहे. त्याची आई पण काय ना, की स्वामी सेवेकरी आहे. तिच्या बाळाची आई, विराजची आई रोज केंद्रामध्ये जाते. दर गुरुवारी केंद्राच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक आरतीमध्ये मी ती सहभागी होते. त्याच्यामुळं स्वामींचं कसं आहे ना, की जे त्यांची सेवेकरी असतात, जे त्यांची भक्त असते, जे निस्सिम भक्त असतात ना स्वामींचे, स्वामी त्यांच्यावरती काही संकट येऊ देत नाहीत आणि जरी कोणतं संकट आलं, तरी सुद्धा अलगदपणे स्वामी त्या संकटातून आपल्या भक्तांना बाहेर काढतात. तसाच हा अनुभव आहे. जर स्वामी सोबत नसते, तर तुम्हीच सांगा ते बाळ शक्य आहे का त्या नालीमध्ये जे होतं त्याला काहीही झालं नाही. केसा इतका सुद्धा त्याच्या कुठं काही धक्का लागला नाही. हा सगळं स्वामींचाच चमत्कार आहे. आणि हे फक्त स्वामीच करू शकतात आपल्या भक्तांसाठी. कसं आहे ना, आयुष्य म्हणल्यानंतर सुखदुःखाचा फेरा कुणालाच चुकलेला नाहीये. अडचणी जीवनात येणारच आहेत. पण होतं काय की स्वामी आपल्यासोबत आहे ही भावनाच पुरेशी असते आपल्याला त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी. आणि स्वामी आपल्याला तारतात सुद्धा, त्या संकटातून बाहेर सहजरित्या काढतात सुद्धा. तर हा सुंदर असा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा अनुभव कसा वाटला. आणि स्वामींची मोहिनी या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.